भगूर नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी प्रसाद आडके तर स्वीकृत नगरसेवकपदी मृत्युंजय कापसे व फरीद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष प्रसाद आडके भाजप, स्वीकृत नगरसेवक मृत्युंजय कापसे राष्ट्रवादी भाजप उद्धव सेना गट, फरीद शेख शिंदे सेना. भगूर नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली आहे. सभेत प्रथम उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. सत्ताधारी व विरोधी गटांनी आपापल्या जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वीकृत नगरसेवक पदाचे नगरसेवक अर्ज दाखल केले होते. नगराध्यक्ष प्रेरणा बलकवडे, मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. निवड होताच फटाक्यांची आतिषबाजी करून ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत नागरिकांनी सत्कार केलाय. दरम्यान भगूर पालिकेत उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक हे पदे सध्या तरी केवळ 1 वर्षासाठी असून नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यांनी मोलाचे योगदान दिलं, सहकार्य केलं अशा प्रत्येक महत्त्वाच्या नेते कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी दरवर्षी स्वीकृत नगरसेवक निवडले जातात. आपल्या सत्ताधारी नगरसेवक यांना बहुमान मिळण्यासाठी दरवर्षी नवीन उपनगराध्यक्ष निवडला जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊन बैठकीत संमत करण्यात आलेले आहेत. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भगूर. जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी आधी परवानगी घ्यावी, काय विषय असेल त्या हिशोबाने आपण हे करू. म्हणजे खास करून लेडीजला मी सांगेन की आपल्याला सवय असते की आपण आहोत म्हणून आपले घरचे कोणीतरी आले वगैरे, तर एक नियम पाळूयात की कोणीही 21 जणांचं सोडून कोणीही सभागृहामध्ये इतर लोक परवानगीशिवाय येणार नाहीत. आमचे कार्यकर्ते जे कोणी असतील त्यांना देखील तीच विनंती राहील. आणि पारदर्शकपणे इथून पुढे आपल्याला 5 वर्ष भगूरचा कारभार सांभाळायचा आहे. तर एवढं सगळं बोलते आणि यापुढे ही मीटिंग आणि पहिलं तर सगळ्या नवनियुक्त उपाध्यक्ष व कॉप सदस्यांना खूप खूप अभिनंदन आणि ही मीटिंग संपली असं मी जाहीर करते. सगळ्यांना आभार सगळे एक ग्रुपचा फोटो घेऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 21 तारीखला बुधवारी भगूर येथे पूर्ण जिल्ह्याभरात जे फ्लॅगशिप प्रोग्राम स्वच्छ भारत असो, माझी वसुंधरा, सूर्योदय योजना यांच्यासाठी टेक्निकल लोक येणार आहेत, नागरिकांना मार्गदर्शन करणार. त्यासाठी आपण सर्व नगरसेवक तहसीलदार एका ठिकाणी हा पत्र देऊन टाकू.